ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सुभेदारांच्या घरी प्रियाच्या हाती काहीच लागत नाही, म्हणून ती खूप फ्रस्ट्रेशनमध्ये रागात केलेदारच्या घरी येते. स्वतःच्या रूममध्ये जाऊन मोबाईल आपटत म्हणते, काहीच माझ्या हाताला सापडलं नाही, कुठे लपून ठेवलं ते गाठोडं, कुठं गेलं ते गाठोडं, म्हणून स्वतःशीच बडबडत असते. तेवढ्यात नागराज तिथे येतो. म्हणतो, अरे अरे अरे, एवढं फ्रस्ट्रेशन कुठल्या गोष्टीचं? अर्जुन आणि सायलीने तुला पकडलं का? तेव्हा प्रिया त्याचं कॉलर धरत म्हणते, म्हणजे तू मुद्दाम तिथे मला पाठवलंस. अर्जुन आणि सायली घरीच आहेत हे तुला माहीत असतानाही हा काय उंदरा मांजराचा खेळ चालू आहे का? चालू असेल, पण मी ठरवणार कोण उंदीर आणि कोण मांजर. तू आणि तुझ्या महिपतला मी खूप चांगलं ओळखते. तुम्ही ते माझ्या सासरे असलेलं सायलीचं गाठोडं लपवून ठेवलंय, चोरून आणलं. असू दे, तुम्ही कितीही प्लॅन्स करा, कितीही खेळा, पण शेवटी चेकमेट मीच देणार, समजलं ना? असं म्हणून एवढ्या कॉन्फिडेंटली ती नागराजला धमकी देते आणि त्याचं कॉलर सोडून जोरात त्याला ढकलून देते.